कोल्हापूरमध्ये खरीप हंगामावर मोठं संकट आहे। पावसानं घेतलेल्या दडीमुळे मारलेल्या दडीमुळे पिकं वाळू लागलेली आहेत। लवकर पाऊस न पडल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुनील काटकर यांनी। गेल्या 10 दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपली पिकं लगेच पेरणी घ्यायला सुरुवात केली होती। पण आता ह्या पिकांना पाणी नाही। गेल्या 8 ते 9 दिवसापासून पाऊस जो होता, पण आता पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे शेतकरी बळीराजा कुठेतरी अडचणीत आलेला दिसत आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत। नेमकी काय अवस्था पिकांची आता झालेली आहे? 8-9 दिवस झाले पाऊस नाही। आम्ही जे त्या पाऊस थांबल्यानंतर त्यात पेरणी केली पण त्या ओलीवर, पण आता ती पिकं उगवून आल्यात, पण आता ती अक्षरशः मेटा कुठे आल्यात, म्हणजे ती जगतील का नाही आम्हाला शंका आहे। आणि असं आम्हाला वाटायला लागलं की आता हे परत बियाणं आणून परत पेरणं आता आम्हाला शक्य नाही। आणि एवढं करूनही एवढं सरकार आम्हाला काय दिलं अशी आमची काय अपेक्षा नाही। पिकावरनं हिरवीगार दिसतात पण आतनं मुळं वाळत आलेली, नांगरट करून लोटर मारलं, 1000 रुपयानं पाहिली शेंगदाणा आणली, त्यात परत आणि मास्क पडलं म्हणून परत आणि शेंगदाणा त्यात पेरायची पाय आली, पण ते पेरलेलं शेंगदाणा उगवलेलं नाही। दिसतंय वरनं हिरवगार, पण आतून त्याला काय असा ताव नाही आहे पिकाला, ताकद नाही आहे त्यात काय राहिलेली। परत दुबार पेरणी ही करावीच लागते, त्यामुळे अवघड आहे। 8 ते 9 दिवसापासून पाऊस पूर्ण उघडझाप झालेला आहे आणि पाऊस बघायलाही आपल्याला मिळाला नाही। त्यामुळे ह्या पिकांचं अतोनात नुकसान होईल असं एक शेतकरी वर्गातून चर्चा होत आहे। सुनील काटकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। पावसाबद्दल पहिले झुटला पाऊस लागला म्हणून भात पेरलं त्याच्यात एखाद्या पावसानं काय वळलं झालं, त्याच्यात उगावलंच नाही। मग काय आता त्याच्यावर दुसरा पाऊस पडला, त्याच्या काय कुठंतरी उगावलं, काय तर झालं मग सगळं पाक वाटच लागते। पाऊस लागला तर ठीक, नाही तर काय चालणार नाही आम्हाला। हे कधी जास्त घडलं बी नव्हतं। सरकारनं काय केलं तर ठीक, नाही तर काही नाही चालत। मग हे वाळवून निघाले, भुईमुग निघाले, भात निघाल्या, ऊस निघाल्यात। कोल्हापूरमध्ये खरीप हंगामावर मोठं संकट कोसळताना दिसतंय। पावसानं घेतलेल्या मारलेल्या दडीमुळे खरं तर या ठिकाणी पिकं धोक्यात आलेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।